थोडा मस्त रोड चालू झालेला आहे. जरा फ्रेश पण झालो आम्ही, बरं वाटलं जरा. इथनं पुढचा रस्ता होईल लवकर कवर असं वाटतं. मला थोडं जाणवायला लागलंय ऑक्सिजन. मला आणि स्वप्नेला अजून एवढं काही जाणवत नाहीये. बघूया पुढे. तो डोंगर माझ्या अंदाजे ते तिथेच अमरनाथ असावं. आणि ते आम्ही थांबलो होतो एक ब्रिज, नदी वगैरे इथनं वाहतीये. म्हणून एक गाव आहे, ते एंटर करतोय. इथे चांगले हॉटेल्स वगैरे असतील. ते कार वॉशिंग पंक्चर इथं पण दिसते ना. तिथे आम्ही लडाखमध्ये एका हॉटेलला थांबलेलो आहे. द मिड हाऊस लडाख द्रास म्हणून हॉटेल आहे. चांगलं, हे छान हॉटेल आहे. असे प्रीमियम हॉटेल टाईप म्हटलं तरी चालेल. तर इथे सगळ्या प्रकारचं खाणं भेटतं. केरळला आमच्या मॅगी आवडत नाही, त्यामुळे आम्ही इथे काहीतरी खाण्यासाठी थांबलो आहे. थोडीशी नमाज चालली आहे. मला असं थोडंसं हेवी श्वास वाटतंय, आणि ते 1-2 दिवसामध्ये फील गुड फॅक्टरी येऊन जाईल आपल्याला. हॉटेलचं नाव आहे खाली रेस्टॉरंट आहे. बुफे पण आहे इथे. आणि बुफे का कितना चार्ज है पर पर्सन? गेले जेवण, कारण की अर्धा तास लागणार आहे. आणि बुफे पाहिजे असेल तर पर पर्सन 500 रुपये. आणि एवढी काही आम्हाला बुक नाही, आम्हाला नॉर्मल काहीतरी ब्रेकफास्ट आयटम पाहिजे होतं, त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. कारगिल वॉर मेमोरियल आहे इथे. आता आपण इथे हे कारगिल वॉर मेमोरियलच्या इथे थांबलेलो आहे. इथे गाडी पार्किंग केली आहे. इथे आपल्याला समजलं की शूज कंपल्सरी, ॲटलिस्ट जेंट्ससाठी तरी शूज कंपल्सरी घालावे लागतात. सो आम्ही परत गाडीत येऊन शूज घातलेत. आता चाललो आहे तिकडे. मिलिटरीचे मोठे 4x4 ट्रक्स येते. किरण आणि स्वप्नील काय छान असे फ्लॅग्स. आपल्याला एंट्रीसाठी थांबवलंय का? इथे कॅमेरासाठी आपण 50 रुपये डिपॉझिट आहे ते दिलेले. डिपॉझिट मीन्स ते देऊनच टाकायचे आहेत. आणि इथे कुठेही बसून फोटो वगैरे घ्यायचा नाही असे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेत. आणि तिथे पुढे पेंट लावलं तर पेंटवरती पण जायचं नाही आहे.
इथे आतमध्ये 10 मिनिटाची डॉक्युमेंटरी पण आहे कारगिल वॉर बद्दलची. स्मृती पथ हे इथले सगळे वीरांचे फोटो लावलेले आहेत, पुतळे केले. जरा फोटो वगैरे काढतो. डॉक्युमेंटरी भी आहे ना 10 मिनिट का खूपच सुंदर असा व्ह्यू आहे इथून. आपला भारताचा झेंडा 9 किलोमीटर आहे पाकिस्तान. एक लाइन टाइगर हिल है, उसकी ऊंचाई समुद्र तल से लगभग 16,700 मीटर. टाइगर के बाद एक दूसरे न्यूक्लियर जोड़ी है राइनाहोन, और उसी रीजन पर लास्ट में एक सैडल खत्म होके एक और ऊंचा टॉप है 0.48 सन पे. 0.48 सन पे को हम बत्रा टॉप के नाम से भी जाना जाता है. सबसे कैसे सबसे हाईएस्ट टॉप इस लोकेशन में टाइगर हिल है, और इससे भी वो 16,700 फीट है ना, 21,000 फीट पे दूसरा मतलब पोस्ट भी यहाँ पर है. लड़ाई चल रहा है, मतलब इस लोकेशन में ये हाईएस्ट पीक है. अभी सदर्न ग्लेशियर भी है, अब वो ज्यादा हाइट से गया. हाँ सर, कोई कुछ बोल रहा था? नहीं बोलो. 1972 में एक शिमला एग्रीमेंट हुआ था. उसके मुताबिक विंटर का टाइम पर पाकिस्तान सोल्जर्स और इंडियन के सोल्जर्स अपने पोस्टों को विड्रॉ करके नीचे आ जाना था. लेकिन 98 का विंटर में हमारा तो नीचे उतर गए थे, लेकिन उनका हमारे मस्को वाली है वहाँ से लेकर साउथ ग्लेशियर तक लगभग 150 किलोमीटर तक उन्होंने कैप्चर करके रख लिए थे. उनका मेन मुद्दा यह था कि NH1 को कैप्चर करना. तो यहाँ से टोलिंग और 0.48 से लगातार यहाँ पर फायरिंग चल रहा था. तो इसको कैप्चर करने के लिए, टोलिंग पॉइंट को कैप्चर करने के लिए अपने भारतीय सेना के 3 बटालियन को टास्क दिया गया था. 18 ग्रेनेडर्स, 2 राजपूताना राइफल्स और 18 गढ़वाल राइफल्स को. इसमें 18 ग्रेनेडर ने टावर के बगल में एक नाला का जैसा ना वहाँ पर एक फर्म बेस बना था, और लगातार फायरिंग की वजह से और मौसम की खराबी की वजह से वहाँ पर इन लोग विड्रॉ हो जाता है. 18 ग्रेनेडर बाद में 18 गढ़वाल राइफल्स और 2 राजपूताना राइफल्स ने मिलकर दोनों तरफ से हमला करके फिर से रिकैप्चर कर लेते हैं टोलिंग टॉप को. इस लड़ाई के दौरान अपने भारतीय सेना के 2 से 3 जुलाई का चुनाव था और 19 जवान वीरगति को प्राप्त हुए. टोलिंग पॉइंट को कैप्चर करने के बाद भारतीय सेना का अगला टाइगर हिल पर गया. टाइगर हिल को कैप्चर करने के बाद 18 ग्रेनेडर्स और 8 को दिया गया था. दोनों ही बटालियन ने 2 जुलाई से लेकर 11 जुलाई तक ये लड़ाई लड़े. ये लड़ाई के दौरान अपने भारतीय सेना के 3 अफसर, 4 जूनियर कमीशन अफसर और 30 जवान वीरगति को प्राप्त हुए. इसमें 18 ग्रेनेडर बटालियन के ग्रेनेडर योगेंद्र सिंह यादव को जिंदा ही परमवीर चक्र से सम्मानित किया गया, और उनके पार्टी कमांडर लेफ्टिनेंट बलवंत सिंह को भी महावीर चक्र से नवाजा गया था. इसका पीछे फीचर है 0.5140. इसका कैप्चर करने के बाद 13 जम्मू एंड कश्मीर राइफल्स और 2 नागा को मिलता है. इसमें 13 जम्मू एंड कश्मीर राइफल्स ने मिलकर उस फीचर का रिकैप्चर कर लेते हैं बिना किसी कैजुअलिटी से. मतलब वहाँ पर 13 जम्मू एंड कश्मीर राइफल्स के कैप्टन विक्रम बत्रा एक नारा लगाते हैं, दिल मांगे मोड़. उसके बाद 0.48 को कैप्चर करने के बाद मिलता है 13 जम्मू एंड कश्मीर राइफल्स, 17 जाट और 2 नागा को. तीनों ही बटालियन ने 4 जुलाई से लेकर 7 जुलाई तक लड़ाई के दौरान अपने भारतीय सेना के 3 ऑफिसर्स और 27 जवान वीरगति को प्राप्त हुए. इसमें 13 जम्मू एंड कश्मीर राइफल्स के कैप्टन विक्रम बत्रा को मरणोपरांत परमवीर चक्र से सम्मानित किया गया, और उन्हीं के बटालियन के राइफलमैन संजय कुमार को भी जिंदा ही परमवीर चक्र से नवाजा गया था. ऑपरेशन विजय द्रास सेक्टर के अलावा कारगिल, बटालिक और सब सेक्टर हनीफ में भी जारी रहा. और सब सेक्टर हनीफ मतलब तुर्तुक सब सेक्टर बताया ना, सौतंग ग्लेशियर वही है. इस पूरे कारगिल युद्ध में अपने भारतीय सेना के कुल 559 जवान वीरगति को प्राप्त हुए और 1536 जवान घायल हुए. आपका पीछे जो MiG-21 है, इसको टोलिंग की लड़ाई के दौरान स्क्वाड्रन लीडर अजय ने इस्तेमाल किया था, और थोड़ा टेक्निकल खराबी की वजह से पाकिस्तान की तरफ क्रैश लैंड हो गया. तो उसी स्क्वाड्रन का दूसरा MiG-21 यहाँ पर लोड करके रखा. और अब जिस रास्ते से चल के उसको विजय पथ का नाम दिया हुआ है. विजय पथ का दाहिने और बाएं टोटल 8 बस्ट है. इसमें 2 परमवीर चक्र और 6 महावीर चक्र जिन्होंने कारगिल युद्ध में शहीद हुए उनका स्टैचू यहाँ पर बना कर रखा. और 2 है पैक हाउसर है. इसको 1971 की लड़ाई में इस्तेमाल किया था. इसको मतलब ज़्यादा यूजफुल था. इसको वैसे 1999 में भी इसको शामिल किया गया. इसको अलग अलग हिस्सों में डिस्मेंट करके फिर से पहाड़ियों में जाके असेंबल करके लड़ाई में शामिल कर सकते हैं. और ये थोड़ा हल्का वजन है, इसको आसानी से कैरी कर सकते हैं. अलग अलग हिस्सों में इसको चॉपर में मतलब हेली में भी कैरी कर सकते हैं. तो इसकी रेंज कितनी होती है? इसका 15 से 20 किलोमीटर. 15 से 20 किलोमीटर. हाँ, और आपका पूरा देने 155 का बफर है. इसका रेंज है 40 किलोमीटर.
इसको टाइगर हिल और टोलिंग की लड़ाई में इनडायरेक्ट और डायरेक्ट फायर में शामिल किया था। बोफोर्स है। बोफोर्स से इनडायरेक्ट मतलब हम क्या बोलते हैं मैप में वगैरह देख के फायरिंग करते हैं। पुराने जमाने में ये क्या बोलते हैं ये मैप मोबाइल में मैप है ना वो वगैरह नहीं था ना, तो जीपीएस का इस्तेमाल किया गया। जीपीएस को मार्क करके उसमें भी सेट करके एक क्या बोलते हैं एक टारगेट को सेट करने से उधर ही जाके गिरेगा। मतलब डायरेक्ट फायर में थोड़ा करेक्शन करना पड़ेगा, एक बॉम्ब गिरने से तो करेक्शन करके एक टारगेट सेट करते हैं। तो इनडायरेक्ट दोनों फायर कर सकते हैं इसमें से। लगभग 2.5 लाख राउंड तक इससे फायरिंग किया लड़ाई के दौरान। मतलब एक ही बफर से नहीं है, 100 बफर्स को इकट्ठा लेवल करके इकट्ठा फायरिंग किया। और आपका पूरा भाई वीरभूमि 1947 से लेके अभी तक इस लोकेशन के अंदर जितने भी जवान शहीद हुए हैं, मतलब 8 माउंटेन ड्यू के अंदर द्रास सेक्टर के हो गया और इस वहाँ पर थोड़ा आगे जाना से सिर्फ इस लोकेशन में कारगिल भी नहीं है, उस तरफ भी नहीं। नॉन ऑफ कैजुअलिटी बोलते हैं कारगिल युद्ध के अलावा। मतलब अवलांच की वजह से पुराना माइंस वगैरह ब्लास्ट होके पोस्टर्स वगैरह स्लिप होकर गिर जाते हैं ना, तो ऐसे कैजुअलिटी को यहाँ पर स्मारक बना के रखा। थोड़ा 391 है जो आखिरी में जो है जोजिला पास के एक मेमोरियल है। मतलब जोजिला डे वहाँ पर विंटर के टाइम पर नहीं बना सकते ज़्यादा बर्फ होने की वजह से, तो यहाँ पर बना के रखे हाँ मेमोरियल। तो आपके सामने जो ज्योति जल रहा है अमर जवान ज्योति के नाम से जाना जाता है, सबसे और मेमोरियल बने अमर जवान ज्योति प्रज्वलित है। अमर जवान ज्योति के पीछे जो एक पित्तल का बोर्ड है इसमें कारगिल युद्ध में जितने भी जवान शहीद हुए उनका नाम वहाँ पर अंकित करके रखा है। मतलब 33 होता है, 23 जैसे 50 ऑन अदर रैंक और 2 सिविलियंस है। और पीछे जो 19 फ्लैग है वो मतलब इस लोकेशन में 8 माउंटेन ड्यू के अंदर जितने भी अभी प्रेजेंट बटालियन सर्विस कर रहे हैं उन सारे बटालियन को फ्लैग को वहाँ पर होस्ट करके रखा है। बीच में एक लाल वाला फ्लैग 18 बटालियन है, 19 वाला फ्लैग है, बीच वाला एक लाल वाला वो 8 माउंटेन ड्यू का। और नेशनल फ्लैग 2012 में फ्लैग फाउंडेशन ऑफ इंडिया द्वारा यहाँ पर प्रेजेंट किया गया था। इसका ऊंचाई है 100 फीट और मेजरमेंट है 35/20। उस तरफ भी 6 फ्लैग है, एक स्टैचू भी बना के रखे बीच में। स्टैचू के दाहिने तरफ वाला फ्लैग है ड्यू कोर कमांड का, इस तरफ इंडियन आर्मी नेवी एयरफोर्स का, बीच में स्टैचू बना के रखा है ना। और टाइगर हिल की लड़ाई के दौरान एक फोटोग्राफ विक्ट्री का एक फोटोग्राफ खींचा गया था, वो एक एपिक फोटो था, उसको मद्देनजर रखते हुए यहाँ पर एक स्टैचू बना कर हट ऑफ रिमेम्बरेंस अभी के लिए इसको बंद करके रखा है। 26 के बाद ही ये खुलेगा, जब कारगिल विजय दिवस के बाद ये खुलेगा। तो इसके अंदर पाकिस्तानी सेना के कैप्चर वेपन्स, कैप्चर फ्लैग और कारगिल युद्ध में जिन जिन बटालियन ने हिस्सा लिया था उन सारे पैटर्न्स के हिस्ट्री को वहाँ पर डिस्प्ले करके रखे और उस टाइम का फोटोग्राफ यहाँ पर मौजूद है। और 10 मिनट का डॉक्यूमेंट्री आपको नीचे ही मिल जाएगा, प्लीज वहाँ पर चेक। ओके सर, थैंक यू। धन्यवाद। पूरा पेन मार के रखें बंद करके। जे लोक शहीद झाले त्यांच्या सगळ्यांचे इथे स्टोन्स लावलेले आहेत, जो मीन्स अप्रॉक्सिमेटली ह्या रेंजमध्ये जोजिला पासपासून इकडे कारगिलपर्यंत वगैरे सगळे या स्ट्रेटला विजय पथ असं म्हटलेलं आहे. ते मेजर बत्रा आपण त्यांची मूवी पाहिली होती, त्यांचा स्टॅच्यू तिथे आहे. बरेच सगळे परमवीर चक्र, महावीर चक्र असे भेटलेले सगळ्यांचे इथे स्टॅच्यूज लावलेले आहेत. When you go home, tell them of us and say for your tomorrow we gave our today. खरंच इम्पॉर्टंट मेसेज आहे. आता इथे एक छोटीशी डॉक्युमेंटरी आहे कारगिल वॉरबद्दल, ती आपण बघायला जाऊयात. तू कॅमेरा अलाउड केला तर नक्कीच तुम्हाला दाखव, नाही तर मग तुम्ही इथे येऊन स्वतः अनुभव घ्या. ह्याचं नाव विजयपथ म्हणून आहे. कारगिलबद्दल तुम्हाला काही बुक्स पाहिजे असेल तर ते पण इथे शॉप अवेलेबल आहे. छान डॉक्युमेंटरी होती, सगळ्यांनी नक्कीच इथे एकदा येऊन जावं. आता इथे थोडंसं आता श्वास हेवी वाटायला लागलेला आहे. आणि इथे एक सगळ्यांनी स्टॅच्यू बनवलेला थोडा तो ट्रायंगल सारखा डोंगर दिसतोय, तो टायगर हिल म्हणून ओळखला जातो.
टायगर हिल व्ह्यू हॉटेल अँड रेस्टॉरंट आहे, त्यामध्ये काहीतरी आता खाण्याचा प्लॅन केलेला आहे. काहीतरी खाऊ निघूयात पुढे. मला थोडंसं हेवी ब्रिथिंग करायला लागतं, बाकी त्रास काय नाही आहे, फक्त श्वास जोरात घ्यावा लागतो बस. हे राजमा आणि रोटी मिळालेली, छान गरम गरम रोट्या दिल्यात त्यांनी, तवा रोटी. तेवढंच की फक्त. कॉफी आलेली आहे आता आमच्याकडनं, टेबल आल्यामुळे 3 कप थोडे थोडे सांडलेत. निघालोय आम्ही इथून आता. जेवण खूप सुंदर होतं. इथे बसल्या बसल्या एक रील टाकलं होतं इथलं वॉर मेमोरियलचंच, स्वप्नीलच्या अकाउंटवरून. तर त्याला 20 ते 25 मिनिट म्हणजे अर्धा तासातच 6,000पेक्षा जास्त व्ह्यूज झालेत. आम्ही म्हणजे फेमस कोणी नाही आहे यातलं. 6,000 व्ह्यूज म्हणजे खूप झाले आमच्यासाठी. असा आमचा अंदाज आहे की आज दिवसभरात 10,000 ते 15,000 व्ह्यूजच्या वरती व्ह्यूज होतील. मी ते शेअर करेल ह्याच्यामध्ये नंतर, रील कुठलं होतं ते. मग अशी मला 6,000 म्हटलो 5 मिनिटापूर्वी हॉटेलमधनं, बस गाडीमध्ये पोचायपर्यंत तिथं हॉटेल आहे. तरी तो झालेच तेच तर आमचे 10K व्ह्यूज झालेले आहेत. आणि मोस्टली मेन म्हणजे हे 10K म्हणजे कमी आहेत तसे का, तर आमचा पहिलाच रील आहे तरी पण त्याचे 10K व्ह्यूज आहे, त्याच्यामुळे आम्हाला जास्त. आम्ही काय मोठे युट्यूबर इंस्टाग्रामवर असं कोण नाही, रील स्टार वगैरे कोण नाही. हा पहिलाच प्रयोग आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. वाटलंच तर तुम्ही बघू शकता व्ह्यूज. दाखवा इकडे. एकच मिनिट. तुम्हाला 10.5K व्ह्यूज झालेले आहेत स्वप्नील बदेच्या अकाउंटवरून. 342 लाईक झाले. तुम्ही जर लेह लडाखची ट्रिप म्हणजे प्लॅन करत असाल तर कारगिल वॉर मेमोरियलला 100% व्हिजिट करा. एकदम भारी वाटतं. आणि जो इतिहास आपल्याला थोडासा मूवीमधनं थोडाफार माहिती होतो, तो इथं आल्यानंतर थोडं जास्त डिटेल्समध्ये आणि त्या लोकेशनला येऊन तो इतिहास ऐकण्यात जी मजा आहे ती वेगळी. सगळ्यात म्हणजे ते त्यांनी आम्हाला रेकॉर्ड करू दिलं नाही, त्यांनी जे सांगितलं ते. हां, पण ते तुम्ही स्वतः येऊन ऐकण्यातच जास्त चांगलं होईल. आणि ती टॅगलाईन काय होती सत्यजित बाहेर तिथे लावलेली, ती गेटच्या इथे आपण घेतलेली ती शूटिंग घेतलेली ना. ती टॅगलाईन पण नक्की वाचा. When you go home, tell about us because for your better tomorrow we sacrifice our today, असं काहीतरी टॅगलाईन होती ती. ती व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही वाचा. मी परत पिंग पण करतो. आता आपण चाललोय तो नॅशनल हायवे 1 आहे. आणि 1999 जेव्हा आपले पाकिस्तानच्या आर्मीने इथे घुसखोरी केली होती, त्यांचा मेन हेतू हा होता की हा NH1 कॅप्चर करायचा भारताचा, ज्याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि लेह लडाखचा संपर्क तुटेल आणि त्यांना बरीचशी फौज आतमध्ये घेऊन येता येईल, असा त्यांचा प्लॅन होता. पण तो हाणून पाडला आपल्या जवानांनी, सगळ्याच जवानांनी. ती ऍक्च्युली तिन्ही फोर्सेस जॉईंट ऑपरेशन होतं ते कारगिल. आणि ऍक्च्युली जे वॉर झालं ते वॉर होण्यामागचं कारण की पाकिस्तानने घुसखोरी केली होती आणि त्यांनी सिमला ॲग्रीमेंट हे केलं होतं, ब्रेक केलं होतं. सिमला ॲग्रीमेंट हे होतं की जेव्हा विंटर सीझन असेल, जेव्हा हिवाळा पूर्ण बर्फ इकडेच असतो, तेव्हा दोन्ही देशाच्या आर्मींनी आपापल्या पोस्टिंगवरनं खाली येऊन फक्त ग्राउंडला हे करायचं. वरती जे हिल्सवरती किंवा वरती जे पोस्ट होत्या त्याच्यावरनं सगळ्यांना माघार घेऊन खाली यायचं होतं. ते जेव्हा आपली आर्मी खाली आली रिटर्न, त्यानंतर त्यांनी प्लॅन करून, मुशरफ वगैरे होते कोणतरी समथिंग त्यावेळेस, त्यांनी प्लॅन करून जवळपास 150 किलोमीटरपर्यंतची बॉर्डर त्यांनी कॅप्चर केली होती. आणि हे आपल्याला जवळपास 6 महिन्यानंतर समजलं, कारण की तेव्हा पूर्णपणे इकडे कोणाचाच एंट्रन्स नव्हता. जेव्हा ते पेट्रोलिंगसाठी आले तेव्हा त्यांना पेट्रोलिंगची पहिली तुकडी होती ती रिटर्नच नाही आली. त्याच्यामुळे ते पुढं त्यांनी हे करून बघितलं की रिटर्न का नाही आले. तेव्हा समजलं की असं झालेलं आहे. त्याच्या पुढे मग अटल बिहारी वाजपेयी होते आपले पंतप्रधान, त्यांनी वॉरची घोषणा केली आणि आपण त्याच्यामध्ये जिंकलो पण. शिमला ॲग्रीमेंट यासाठी केलं होतं
की विंटर सीझन मध्ये ते टेम्परेचर ऑलमोस्ट -65 पर्यंत हो जातं. म्हणजे जे जिथे घडलेलं आहे ते द्रास सेक्टर म्हणतात. तो द्रास सेक्टर जगातला सेकंड कोल्डेस्ट प्लेस म्हणून -65 डिग्रीज पर्यंत तापमान गेलं होतं. त्याच्यानंतर ते सिमला अग्रीमेंट केलं होतं. आणि आता याच टेम्परेचर मध्ये पण आपले जवान दरवर्षी तिथे असतात. हा, ते वॉर झाल्यापासून आपले जवान 365 डेज तिथंच असतात. पूर्ण 6 महिने वेगळी तुकडे असते, 6 महिने वेगळी तुकडे असते. अभिमानास्पद गोष्ट आहे. जय हिंद. या डोंगरामध्ये सगळे असे गोल गोल दगड आहेत, आपण त्याला गोटे असं म्हणतो. काहीतरी वेगळंच बघायला मिळालं इथं नवीनच. मे बी इथं आधी पाणी असेल त्याच्यामुळे असे इथे गोल झाले असतील. हजारो लाखो वर्षांनी किंवा मस्त ह्याची लेवल इथपर्यंत येत असेल असं मला वाटतं. पाण्याची मे बी. हा हा, तिथपर्यंत असं वाटतं की पाण्याची लेवल असावी. तेवढपर्यंत वरती दिसते बघ. हा हा हा. किरण असा मस्तपैकी पोझिशन घेऊन फोटो काढतोय. तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता. एवढे भारी दिसत आहेत ते माउंटन्स. वायर येतात मध्ये पण ठीक आहे. आता कॅमेऱ्यात चांगले येतील फोटो मे बी. हा खूप असा छान ते थॉट लिहिलेला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे ट्रिपला यायचं ठरवतात आणि येत नाहीत त्यांच्यासाठी. ब्लॉग चालू आहे. खूपच अशी गाडी लांब लावून आम्ही त्या खास फोटोसाठी आम्ही मागे चालत चालत गेलो होतो. बघू शकता गाडी आपली. इथे थोडं चालताना दम लागतोय. म्हणजे ॲटलिस्ट मला तरी हे जाणवतंय. प्रत्येकाच्या हेल्थनुसार प्रत्येकाला वेगळं वेगळं वाटत असं. कसा दिसतोय मी? छान दिसतोय ना? फायनली आम्ही आमच्या ड्रीम स्टेटमध्ये एंटर केलेलं आहे. इथून पुढचे 6 ते 7 दिवस मस्त एन्जॉय करणार आहे. आत्तापर्यंत पण आम्ही एन्जॉय करत करत आलो. तुम्ही बघू शकता मला धाप लागते बोलताना थोडी थोडी. छान असं पाणी. ते आपली गाडी. फक्त गाडीत बसलं एसी मध्ये थोडी कमी धाप लागते. आपली अर्टिगा एवढ्या हाईटवरती पण बी एसी चांगली वस्तू चालते. काहीच प्रॉब्लेम नाही अजून सध्या तरी. बाहेर उतरलं की जरा श्वास घ्यायला थोडा त्रास होतोय. ॲटलिस्ट मला तरी होतोय. बघूयात, प्रत्येकाच्या हेल्थनुसार ते डिपेंड करतं. मी काय घाबरून जाऊ नका. नुसतं नॉर्मल मोठा श्वास घ्यायला लागतोय. बाकी असं काही ऑक्सिजन भरपूर आहे इकडे. हा, खूप ऑक्सिजन आहे. फक्त आपल्याला जोरात ओढायला लागतोय. ओढता त्याला टेन्शन नाही काय. मोठा पंप चालू करायला लागतोय चालू. मस्त असा व्ह्यू आहे. लेफ्ट साईडला जे आहे ती द्रास नदी आहे. द्रास म्हणजे जे मगाशी कारगिल मेमोरियल होतं, वॉर मेमोरियल, तिथेच ते द्रास गाव आहे. त्याच्यावरूनच नदीला नाव दिलेलं आहे, द्रास नदी म्हणून. एकदम मस्त व्ह्यू आहे. मोठे मोठे उंच उंच अशी झाड आहेत या साईड. आता इथे पुढे कारगिल टाउन आहे आणि त्या कारगिलमध्येच आता आपण पेट्रोल भरून घेतोय. ॲक्च्युली आहे आपल्या गाडीमध्ये अजून अर्धा टँक शिल्लक आहे. पण म्हटलं पुढे भेटते नाही भेटते त्यापेक्षा आता इथे फुल करून घेऊ. किंवा पुढे गर्दी असतील लेहमध्ये असं ऐकलं होतं. त्यापेक्षा इथे भरून घेऊयात पेट्रोल. एवढ्या वरती असून पण इथे 100 रुपये 96 पैसे पेट्रोल आहे. महाराष्ट्रापेक्षा स्वस्त आहे. हा ना, नदीचा असा छान आवाज येतोय. आणि हा वरती डोंगर बघितलं तर पूर्ण असं मुरुमचा डोंगर असल्यासारखं वाटतंय. हा, 2300 रुपयाचं 23 लिटर जवळपास पेट्रोल बसलेलं आहे आपल्या गाडीमध्ये. आता आपण कारगिल टाउन मधनं चाललेलो आहे. या
कारगिलमुळेच मला वाटतं त्या वॉरला कारगिल नाव दिलं गेलं असावं. त्याच्या मागचं काय इतिहास आहे माहिती केलं ना तुला? नाही, जास्त काय आयडिया नाही त्याच्याबद्दल. ठीक आहे. इथे रूम्स पण आहेत अवेलेबल. जर इन केस तुमचं पूर्ण लेहचा टप्पा जर पूर्ण पार नाही नसेल होणार तर तुम्ही इथे पण राहू शकता. होमस्टे वगैरे पण आहेत आणि रिजनेबलच रेट आहेत. खाली पाणी बघ. इथून खाली येतं बघ ते माझ्या हातात ते खालचं दाखवतो. ते बर्फाचा डोंगर दिसतोय इथून थोडा आत. थोडा वेगळाच दिसतो ना हा डोंगर. काचेसारखा दिसतोय. कॅमेरा तेवढा नाही कळून येते पण डोळ्यांना जास्त मस्त वाटतं. संध्याकाळचे 7 वाजले तरी अजून एवढा उजेड आहे इथं. हा असं हा दरवाजा वगैरे असं वाटतं ना, हिडन दरवाजा वगैरे केलाय असं. असं वाटतं की कुठंतरी भयान. आपण परत आता या लोकेशनला टी कॉफी ब्रेकसाठी थांबलेलो आहे. आपली गाडी हे ते हॉटेल आहे. तर जवळ जाऊन मी परत व्हिडिओ स्टार्ट करतो. भरपूर गाड्या थांबल्यात. ड्रायव्हिंगचा अजिबात काही कंटाळा वगैरे काही आलेला नाही आहे. जवळपास आता 2700 किलोमीटर झालेले आहेत. मी एकट्याने ड्राईव्ह केलेलं आहे. पुढे जास्त किती होत आहेत बघूयात. गेल्यावर तुम्हाला ते अपडेट भेटेलच. ते हॉटेल आहे. हॉटेल म्हणजे धाबा टाईप. हा थंडी वाजायला लागली ना. छान अशी कॉफी. हे आता असं जरा वेगळंच गाव लागलेलं आहे. छोटे छोटे घर आहेत आणि ते कुणीच दिसत नाही. सगळ्या घरांना लॉक आहे. बहुतेक नो मॅन्स लँड टाईप असं काहीतरी आहे इथे. सगळी बंद वाटतात घर. कारण की टाइम पण जास्त झालेला नाहीये. 8:30 वाजले जात तसे. आणि अजून एक विशेष सांगायचं म्हणजे मला जर थोडा लेट जरी झाला तरी ह्या रोडला आहेत भरपूर गाड्या चालू असतात. मला माझा असा अंदाज आहे 11-12 वाजेपर्यंत जरी तुम्ही लेहमध्ये पोहोचला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी लेहमध्ये एंटर केल्यावर ह्याच्यावरती अपडेट देऊच आम्ही पुढे. हे बघ अजून व्हिडिओमध्ये आलेला आहे का कोल्हा? काय माहिती आता दिसतं जरा विजन कमी सध्या. हा कुत्रा आहे. हे कुत्रा आहे, याचं काही नाही विषय. आम्हाला आतापर्यंत 2दा दिसला. आता आपण कारगिलच्या एरियातून बाहेर पडतोय. तर पुढे लेहसाठी निघतोय. बघूया आता 9 वाजले. मध्ये एकदा जेवण पण करायचं आणि मग पुढे जायचं. कारगिलचा रोड संपला आणि थोडंसं ऑफ रोडिंग चालू झालं. कामं चालू आहेत ब्रिजची वगैरे. पण रस्ता थोडासा खराब दिसतो. काम चालू आहे तेवढंच ऑफरोडिंग आहे. रोड भारी आहे पण जोजिला पास वगैरे तो एरिया क्रॉस केला एकदम छान रोड आहे.
कॅमेऱ्यात दिसायची शक्यता कमी आहे मोबाईलच्या कॅमेऱ्यात, पण इथे डायरेक्ट असं मिल्की वे किंवा खूप सारे चांदण्या, खूप भारी व्ह्यू आहे डोळ्यांना. आता आम्ही DSLR मध्ये फोटो काढायचा प्रयत्न करतोय, बघूयात कसा फोटो येतो. आला मस्त तर ऍड करायलाच मी नक्की आता. परत एकदा आम्ही थांबलेलो आहे. तो मिल्की वे उघड्या डोळ्यांनी एवढा भारी दिसतोय, कॅमेऱ्यात कॅप्चरच होत नाहीये. DSLR मध्ये व्हायला पाहिजे असे आमची अपेक्षा आहे. पण हे सुख आहे, सुख इथे येऊनच हे अनुभवायला पाहिजे. आता आम्ही श्रीनगर टू लेहच्या रोडवरती हे बघतोय, कारगिल विरगिलच्या सगळ्याच्या पुढे ऑलमोस्ट 140 किलोमीटर राहिलेले. तिथून हे मिल्की वे उघड्या डोळ्यांनी दिसतोय. इथे एवढी थंडी आहे ना जबरदस्त, खूपच थंडी वाजती येतात गाडीच्या बाहेर उतरल्यावर. आम्ही काही जॅकेट्स वगैरे काहीच हलवू नका गाडी. रस्त्याच्या मध्येच आपल्याला एक छोटंसं हॉटेल भेटलेलं आहे. त्यांच्याकडे दाल चावल, दाल रोटी आणि रोटी ऑमलेट एवढे 3-4 ऑप्शन आहेत. तर इथे काहीतरी खाऊन पुढे निघूयात. कसं वाटतंय सगळ्यांना? लाईट कोल्ड आहे, पण काही त्रास नाही, काही नाही ना अजून. काहीच काय नाही फक्त थंडी. हा, बघा, ती आपल्या बाकी जेवणाची होती, वेळ बोलत होती मला काय प्रॉब्लेम नाही, औषध आणलेलं आहे. ठीक आहे. ऑमलेट आणि दाल रोटी आपल्याला मिळालेली आहे इथे. पोट भरून जायला आपल्याला असं वाटत. पण ठीक आहे, चालेल ना. आता रात्रीचं काय ऑप्शन नाही आपल्याकडे. अहो पण त्यांना थोडं गरम केलं. दुसरं ऑमलेट तर त्यांनी मस्तपैकी रोटीमध्ये रॅप करून दिलेलं आहे. छान लागेल अशी अपेक्षा आहे. तेलात भाजून भिजून गरम गरम. आता आम्हाला हे साऊथचे अभिषेक म्हणून भेटलेले आहेत. त्या मंदिराचे इथे भेटले होते, शंकराचे मंदिर, आपण जे पहिलं मंदिर लागलेलं आहे. त्यानंतर हे आम्हाला पुढे 2-3 वेळा भेटले. आता असंच पुढे भेटत राहतील असं वाटतंय. हे साऊथ वरनं, आम्ही वेस्ट वरनं, महाराष्ट्रात नाही. आणि अजून एक ईस्ट मधून कोलकाताचे पण एक भेटले, पण ते बहुतेक झोपायला गेलेले दिसतंय रूम मध्ये. पुढे भेटल्यावर परत त्यांना घेऊया ब्लॉग मध्ये. वरचा रोड पूल पण दिसतोय. वरचं पुलाचं अजून उद्घाटन नाही झालेलं. हा पूल बघ. ओम नमः शिवाय. ह्याच्यावरनं ट्रक बिक जात असतील. कसले पत्रे उखडलेत ते पत्रे. डेंजर विषय बाबा. खालसी म्हणून ते गाव आहे, तिथे आपण थोडस पाणी पिण्यासाठी थांबलो होतो. अजून 96 किलोमीटर राहिलेले. हॉटेल बुक झालेलं आहे आपलं मेकमा ट्रिपवर. डायरेक्टली हॉटेलला पोहोचणार आहे. थोडंसं इथे आम्ही थांबलो होतो 5-10 मिनटं फ्रेश होण्यासाठी. छान आहे हॉटेल. चहा घेतला आम्ही इथे. निघतोय पुढे. पूर्ण दिसतो कसा ते दाखवतो. तिथे मला छान असा लिंबासारखा चंद्र दिसतोय. आता हे मोबाईलच्या कॅमेरा तेवढं कळत नाही की ते जवळ आलेलं आहे. साधारण 34 किलोमीटर राहिलेले आहे. त्याच्या आधी छोटं गाव लागलंय. गाव आहे का मिलिटरी एरिया काय माहिती. मिलिटरी एरिया माझ्या तरी अंदाजे, कारण की लाईट्स वगैरे सगळे एकदम. आणि मागे पण 1-2 बटालियनचे होते कॅम्प. एकदम सुंदर असं वाटतं. रात्रीच एवढं सुंदर वाटतं, दिवसा कसं भारी वाटत असेल. हा ना.
कुठलं तरी गुरुद्वारा का काहीतरी इथे आलेलं आहे. छान लाइटिंग वगैरे केली. इथनं 25 किलोमीटर आहे. हे बघा, गुरुद्वारा थोडस दिसू शकतं. इथे असेल एंट्रीला बोर्ड. चांगलं लोकेशन आहे. तुमच्याकडे भरपूर वेळ असेल निवांत तर तुम्ही विजिट करू शकता. लेहच्या आधी आपण काय ते 5-6 किलोमीटर आधी आहे. इथं एअरफोर्स स्टेशन आहे. इथे हेलिकॉप्टर आणि त्या साईडला मला वाटतं MiG-21चं स्केल मॉडेल ठेवलेलं आहे. स्केल मॉडेल एक हे खरे आहेत काय माहिती. इकडे हे एअरफोर्स स्टेशन लेह आहे आणि हे इथे प्लेन ठेवलंय. खरंच वाटतंय ना. बघितलं असेल त्याचं नाव फुल. आपण मागे व्हिडिओमध्ये बरेच ठिकाणी बोर्डवर ब्रो बघितलं असेल. त्याचा फुल फॉर्म आहे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन्स. त्यांनी सगळं हे सगळा रोड पूर्ण ते मॅनेज करतायत. त्यामुळेच रोड एकदम भारी असेल असं मला अंदाजे. डिफेन्स आर्मीवाल्यांनी सगळा रोड मॅनेज केला. क्लास आहेत एकदम. लेह सिटी मध्ये एंटर करतो आपण. वेलकम टू लेह रेल्वे. भारी सिटी. आपण इथे मेक माय ट्रिपवरनं हे हॉटेल बुक केलंय. हिमालयन बंकर्स. इथं बेल तर वाजवतोय आम्ही. दार पण उघडच आहे पण इथं कोणी रिसेप्शन किंवा काय असं दिसत नाही. बघू आता आपली झोपायची काय सोय होती इथे. ते झोपून हे लोकेशन तर चांगलं आहे पण इथं कोणीच नाही आहे. जाऊन बघ डायरेक्ट झोपायला लागते आता आपल्याला. एक रूमचा दरवाजा कुठं दिसतोय. कोणी आहे का बघ तिथं. झोपून आहे ते डायरेक्ट जाऊन. सकाळी बघू काय ते. आपलं बुकिंग तर आहे कारण की कन्फर्म. आत बघ ना रूम मध्ये सगळ्या बेडवरती माणसं आहेत. छान आहे ते. स्वस्तात मस्त. इथं आपण राहू शकतो उद्या पण. आजची सोय झाली तर सगळ्यात मेन हे लेह सिटीमध्ये आहे चांगलं.